You're watching Ahmednagar City Channel. जिल्हा रुग्णालयातून पसार झालेला अट्टल गुन्हेगार किरण कोळपे कोतवाली पोलिसांच्या जाळ्यात. दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी कोतवाली पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नामे ॲडव्होकेट नाझमीन वजीर बागवान यांनी फिर्याद दिली की दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी मी राहत असलेल्या घरात आरोपी नामे किरण बबन कोळपे राहणार बिळत तालुका नगर याने अनाधिकृतपणे प्रवेश करून माझ्या घरातील आरोपी किरण कोळपे याच्या विरोधात 2023 मध्ये राहुरी पोलीस स्टेशन येथे दरोड्याच्या गुन्ह्यातील दाखल वकीलपत्र आणि सदर गुन्ह्यात त्याला मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्या गुन्ह्याचे कागदपत्र हे ठेवलेले होते ते आणि त्यांच्या घरातील ठेवलेले 1,92,700 रुपये असा ऐवज चोरून नेला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यास कोतवाली पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन अटक करणे असल्याने सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर येथे वैद्यकीय तपासणी करण्याकरता घेऊन गेले असता त्याने सिव्हिल हॉस्पिटल येथून पळ काढला होता. त्यामुळे त्याच्या विरोधात पुन्हा तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा आरोपी हा सिव्हिल हॉस्पिटल येथून पसार झाल्यानंतर तो स्वतःचे अस्तित्व लपवत पळत फिरत होता. त्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळताच त्यांनी एक पथक तयार करून त्याच्या शोधार्थ रवाना केले. त्या पथकाने वेषांतर करून पसार झालेल्या आरोपीस विठ्ठलवाडी कल्याण येथून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतल्याने वरिष्ठ अधिकारी यांनी खुश होऊन पुन्हा एकदा कोतवालीच्या टीमला बक्षीस जाहीर केले आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल भारती साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, गुन्हे शोध पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश भिंगारदिवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल दळवी, पोलीस सलीम शेख, पोलीस याकूब सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल अभय कदम, पोलीस कॉन्स्टेबल अमोल गाडे आणि दक्षिण मोबाईलचे सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू तसेच कोतवाली पोस्टेचे अधिकारी आणि अंमलदार यांच्या पथकाने केले आहे.